जय श्री कृष्ण. आज आपण आता दुसरी गोष्ट बघणार आहोत अधिक मासाची. आपण आज बघणार आहोत की लक्ष्मी म्हणाली नारायणा, मागील अध्याय तुम्ही मलमासाची माहिती दिली. त्या अधिक मासात काही पुण्यकर्मे करण्याचे महत्त्वही सांगितले. आपल्या आरोग्य आणि समाधान टिकण्यासाठी यथाशक्ती व्रते, नियम, ब्राह्मणाला सुवासिनींना दाने देण्याबद्दल कथन केले. परंतु अशी व्रत करण्यास किंवा दाने देण्यास जे लोक असमर्थ असतील त्यांनी या अधिक मासात काही खर्च न लागता करायचे असे काही नियम सांगा, ज्यामुळे अशक्त, दरिद्री अशाही लोकांना पुण्य मिळेल आणि त्यांना मनशांती लाभून प्रगती होईल. भगवान म्हणाले, अशा दरिद्री, अशक्त किंवा असमर्थ लोकांनी अधिक महिन्यात दररोज पहाटेच लवकर उठून शक्य तर थंड पाण्याने नित्यनियमाने स्नान करावे, देवदर्शन, नामस्मरण आणि गोमातेला वंदन करावे. नंतर शक्यतो नक्तभोजन म्हणजे फक्त एक वेळच जेवण करावे. जेवणाबरोबर गाईला घास द्यावा. गोमातेच्या सेवेचे पुण्य फार असते, कारण गाईचे महत्त्व सर्व तीर्थांपेक्षा आणि सर्व देवांपेक्षा जास्त आहे. गाईच्या शेणाने सडा सारवण केले तर भूमी पवित्र होते, तेथील वातावरण शुद्ध होऊन त्या घरी सुख, शांती आणि समृद्धी नांदते. गाईचे दूध हे मातेच्या दुधाप्रमाणे पूर्ण अन्न आहे. गाईच्या अंगात सर्व देवांचा निवास असतो. गाईचे मूत्र, शेण, दूध, दही, तूप या पंचगव्य राशनाने सर्व रोग निवारण होते, तनामनाची शुद्धता होते. अशा या गोमातेची सेवा सर्व स्त्री पुरुषांनी सदा सर्व काळ करावी. परंतु अधिक मासात जर ती नित्यनियमाने केली तर विशेष पुण्यकारक असून या उपायामुळे माणसाचे कल्याणच होते. त्यानंतर लक्ष्मीदेवीने गंभीरपणे विचारले की गोमातेची सेवा श्रेष्ठ आहे. गाय हा प्राणी अतिपवित्र आहे, परंतु तिचे तोंड मात्र अपवित्र आहे. तर भगवंत म्हणाले की देवी, त्याचे कारण म्हणजे तिचा महादेवाने जो शाप दिला त्याचा तो परिणाम झाला. ती हकीकत मी थोडक्यात सांगतो. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की शंकर असून म्हणाले, ते ठीक आहे. ब्रह्मदेवाला त्यामुळेच तिन्ही देवात नावाचा पहिला मान आहे. विष्णू भगवान म्हणजे किरीट, कुंडल, शंख, चक्र, गदा, वनमाला विभूषित लक्ष्मीपती आहेत. आमचे काय स्मशाने निवास, डोक्यावर ही गंगा आणि आमचे मुकुटभूषण म्हणजे ही चंद्रकोर. खरंच महादेवा, तुमचा मुकुट कुठे आहे? सहज गमतीने ब्रह्मदेवाने विचारले. तेव्हा शंकर म्हणाले, खरंच की गंगा अवतरणाच्या वेळी आमचा मुकुट आम्ही जो काढून टाकला तो कुठे गेला तर माहितीच नाही. अजूनही त्याचा ठाव ठिकाणा नाही. आपण दोघांनी जर आमचा मुकुट शोधून आणला तर फार उपकार होतील. सापडून आणलं तर फार उपकार होतील. मग काय, शंभू महाराज मुकुट शोधायची कामगिरी दोघांवर सोपवली आणि कामगिरी लक्ष्मी मग मी अतळ, वितळ, सुतळ, सप्तपाताळ हिंडलो असे विष्णू भगवान म्हणाले. पण शंभू महाराजांचा मुकुट काही सापडला नाही. शेवटी मी थकून भागून शिवशंकराच्या चरणी येऊन बसलो. शिवशंकरांनी विचारलं, सापडलं का मुकुट? तेव्हा मी म्हणालो, नाही, मला तर तो कुठेच सापडला नाही. आणि मग मुकुट सापडला. तेव्हा शिवशंकरांनी मला शांत होण्यास सांगितले. आणि मग ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवानी एटीत येऊन म्हणाले, सापडला, शंभू राजाचा मुकुट सापडला. खरेच मी काय? महादेव मोठ्या आश्चर्याने म्हणाले. त्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले, म्हणजे मी काय खोटे सांगतो? पाहिजे तर या गोमातेला विचारा आणि
गोमातेला तर ही गाय आणि केतकी साक्षीला आहेत. महादेवा, तुमचा मुकुट तो त्या तिथे पलीकडेच सापडला. मग थांबा थांबा, तुम्हाला माझा मुकुट खरेच दिसला काय? हो गोमाता, तुम्ही पाहिला आहे तो माझा मुकुट? महादेवानी असे विचारताच बिचारी गायनी मान हलवली आपली आणि हम्मा हम्मा म्हणलं. मग शिवशंकराला खूप राग आला. तर शिवशंकर म्हणाले, खोटारडे, हंबा हंबा करून मान हलवतेस, खोटी साक्ष देतेस. माझ्या डोक्यावर मुकुटच नव्हता पहिल्यापासून, तर तो तुम्हाला सापडेलच कसा? आणि गायनी खोटी साक्ष दिली ते तिचे तोंड अपवित्र होईल. ती आपल्या तोंडाने घाण खाईल. झाले. लक्ष्मी महादेवाच्या त्या शापामुळे गाय सर्वांगी पवित्र असूनही कधी कधी ती आपले तोंड अपवित्र करते, विष्ठा खाते. तुझ्या शंकेचे निरसन आता झाले ना? होय महाराज. या अधिक मासाचे महत्त्व आणि त्या महिन्यात करायची व्रते, दाने, नियम यासंबंधी मला आपण जी थोडी माहिती दिली ती मला खूप आवडली. तसेच अशक्त, दरिद्री आणि सामान्य माणसांनी या महिन्यात जी काय साधी बिनखर्ची व्रते करावी, दररोजचे साधे नियम पाळून पुण्यकर्मे करावे तेही समजले. देव, ब्राह्मण, संत, सज्जन यांचा मान राखून गाय आणि तुळशीचे पूजन नित्यनियमाने करावे हेही पटले. विष्णू म्हणाले, आता यापुढील अध्यायात श्रीमंत माणसांनी गायीची सेवा करावी आणि शक्य तितक्या गायी ब्राह्मणांना दान द्याव्यात याबद्दलची माहिती आणि एक कथाही मी तुला सांगणार आहे. ती तू पुढच्या कथेमध्ये ऐक.